नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या ड्रीम खाकी या यूट्यूब चॅनलवरती. 2011ची जनगणना पाहायची आहे मित्रांनो. 2011ची जनगणना 1 मे 1960ला महाराष्ट्र स्थापना वेळेस आपल्या महाराष्ट्राची लोकसंख्या 3.92 कोटी इतकी होती मित्रांनो. त्याचबरोबर 1 एप्रिल 2010 पासून ही महाराष्ट्राची 7वी जनगणना, स्वातंत्र्यानंतरची 7वी जनगणना होती. आपल्या भारताचे तत्कालीन राष्ट्रपती म्हणजेच प्रतिभाताई पाटील यांच्यानंतर पासून हे नव्या जनगणनेस प्रारंभ झालेला आहे मित्रांनो. आणि 2010 मध्ये आधार कार्ड योजना सुद्धा चालू झालेली आहे मित्रांनो. ते म्हणजे नंदुरबार जिल्ह्यात शहादा तालुक्यामध्ये. त्यामध्ये रंजना सोनवणे यांना प्रथम आधार कार्ड देण्यात आलेले आहे. आणि 2011च्या जनगणनेमध्ये महाराष्ट्राचा हा दुसरा क्रमांक लागतो मित्रांनो. आणि आपण लोकसंख्येचा दृष्टिकोनाने विचार जर केला तर लोकसंख्या महाराष्ट्राची मित्रांनो 11,23,74,333 आहे. आणि भारताच्या जर प्रमाण विचार केला मित्रांनो, भारताच्या लोकसंख्येचा प्रमाणाचा विचार जर केला तर 9.28% आहे. आणि लोकसंख्येचा दृष्टिकोनाने हा दुसरा क्रमांक लागतो, तो म्हणजे महाराष्ट्राचा. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये पुरुषांची लोकसंख्या मित्रांनो आणि स्त्रियांची लोकसंख्या, त्या पुरुषांची लोकसंख्या 5,82,43,056 आहे मित्रांनो. आणि प्रमाण त्यांची मित्रांनो 51.83 आहे. आणि त्याचबरोबर स्त्रियांची लोकसंख्या 5,41,31,217 आहे. आणि प्रमाण यांची मित्रांनो स्त्रियांचे 48.17% इतके आहे. तर 2027ची जनगणना सुद्धा घोषित झाली आहे मित्रांनो. आपण 2027ची जनगणना सुद्धा पाहणार आहे, ते म्हणजे नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.